मागच्या लेक्चरला आपण एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी फॉर लिनियर एसएचएम साठी आपण पाहिलं. त्यासाठी आपण मॅक्झिमा आणि मिनिमा फाइंड केला. एक्स्ट्रीम आणि मीन पोझिशन साठी आपण डिस्प्लेसमेंट फाइंड केलं. आज आपण ह्या आत्ताच्या लेक्चरला अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, पिरियड ऑफ एसएचएम पाहणार आहे. अँप्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ह्याच्याशी रिलेटेड आहे. पिरियड इन द सेन्स टाइम, ओके, अँड फ्रिक्वेन्सी. अँप्लिट्यूड डिनोटेड बाय capital A or small a, frequency denoted by small f or small n, and period is denoted by capital T. Okay, then आता आपण amplitude पाहूया. Amplitude denoted by small a. Definition: in SHM, the maximum displacement of particle from its mean position, is called as amplitude of SHM. SHM means simple harmonic motion. Once again repeat करूया. एकदम simple definition आहे. In SHM, the maximum displacement of particle from its mean position. Maximum displacement of particle from its mean position means ज्यावेळेस मी मागच्या लेक्चरला सुद्धा सांगितलं, एक दोरीला एक बॉल कन्सिडर केला. बॉल ज्यावेळेस तुम्ही ह्या कंडिशनला आहे, ह्या कंडिशनला म्हणजे दोरीला बॉल अटॅच केलेला आहे, तर तो रेस्ट कंडिशनला आहे. आपण त्याला मेन पोझिशन म्हणतो. जर त्याला मला एक्स्ट्रीम ह्या पोझिशनला किंवा ह्या पोझिशनला घेऊन जायचं असेल, तर एक्स्ट्रीम पोझिशनला घेऊन जायचं असेल तर त्याच्यावरती मला रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करावा लागतो. आता जर मी त्यावरती रिस्टोरिंग फोर्स अप्लाय केला, तो पकडला ह्या रेस्ट पोझिशन पासून म्हणजे मेन पोझिशन पासून त्याला मी इकडे ड्रॅग केला, ओढल्यानंतर तो डिस्प्लेस झाला ह्या पोझिशन पासून ह्या पोझिशन पर्यंत. तो मॅक्झिमम किती डिस्प्लेसमेंट होते, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. अजून एक मागे आपण एक अशीच डेफिनेशन बघितली आहे 11वी मध्ये. ही एक वेव्ह आहे. ह्या वेव्हला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता ही त्याची मीन पोझिशन झाली, ही त्याची मीन पोझिशन आहे, आणि ही पोझिशन जी असते वरती त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीम पोझिशन. ही त्याची मीन पोझिशन आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. ही ज्यावेळेस वेव्ह ट्रॅव्हल होते लाईक एज अ क्रस्ट ट्रप, तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जेवढं जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट असेल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, तर त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. सिंपल डेफिनेशन: maximum displacement of particle from its mean position. This word is most important. Mean position is called as amplitude. एकदम सिंपल आहे. अँप्लिट्यूड आपण त्याला म्हणतो. एक डायग्रामॅटिकल एक कन्सेप्ट बघूया. ही डायग्राम आहे. हा त्याचा सेंटर पॉइंट आहे O, इकडं A, हा B. ओके, देन मी त्याचे दोन पार्ट केले. एक सेंटर पासून इकडे एक पार्ट केला, एक सेंटर पासून इकडे एक पार्ट केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायला काय हरकत नाही की हा एक दोरी आहे आणि दोरीला हा बॉल अटॅच केलेला आहे. या पॉइंटला आपण ऑलरेडी O म्हटलेलंच आहे. ओके, तर त्यावेळेस तो जर इकडे ओढून घेतला मी, बरोबर आहे, तर त्यावेळेस इथून इथपर्यंत जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होईल त्याला आपण कन्सिडर करतो, त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. आता तो बॉल तिथंच राहणार नाहीये, तो इकडे पण येणार आहे. बी पासून, या बी पॉइंट पासून ए कडे पण येण्याची शक्यता आहे. मग मी या पोझिशनला आल्यानंतर तो इथं आला, तर तो इथून मीन पोझिशन पासून इकडं ह्या सेंटर पॉइंट पासून मीन पोझिशन पर्यंत येणार आहे. तर त्या पॉइंटला सुद्धा आपण जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. दॅट पॉइंट इज कॉल्ड एज ए. That point is also called as A. A means amplitude from its mean position. This position is called as mean position, and both A and B position is called as extreme position. That's why definition is simple. The maximum displacement of particle from its mean position is called as amplitude. Okay, simple. जर तो आपण पाथ पाहिला from O to B or O to A, then length of path is equal to, दोन पाथ आहेत, एक OA और OB
इज इक्वल टू ए, लेंथ ऑफ पाथ. आता ह्याला लेंथ ऑफ पाथ आपल्याला म्हणता येत नाही, त्यापेक्षा आपण ह्याला अँप्लिट्यूड कन्सिडर करूया. अँप्लिट्यूड, कारण ह्यालाच आपण अँप्लिट्यूड म्हटलेले. टोटल लेंथ ऑफ पाथ आपल्याला म्हणायचं असेल तर OA प्लस OB होईल. हा टोटल पाथ झाला, ए पासून बी पर्यंत टोटल पाथ झाला. त्याच्या सेंटर पॉइंट पासून हा पोर्शन मध्ये जो भाग येणार आहे, हा पोर्शन मध्ये जेवढं डिस्प्लेसमेंट होणार आहे त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतोय. आणि अर्ध्या हा पोर्शन मध्ये जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट होणार आहे त्याला आपण अँप्लिट्यूड कन्सिडर करतोय किंवा त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतोय. अँप्लिट्यूड इज इक्वल टू, इथं दोन्ही अँप्लिट्यूड आहे, सेंटर पॉइंट पासून इकडं म्हणजे OB और OA. दॅट्स वाय OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू स्मॉल a. A मीन्स अँप्लिट्यूड. ओके, हा पॉइंट झाला अँप्लिट्यूड. त्यालाच आपण असं म्हणू शकतो. परत पुढचा एक पॉइंट आहे लेंथ ऑफ पाथ. सिंपल फंडा, टोटल लेंथ ऑफ पाथ. आता टोटल लेंथ ऑफ पाथ तुमचा येणार आहे AO प्लस OB इज इक्वल टू AB इज इक्वल टू ट्वाइस A. टोटल पाथ लेंथ A प्लस A मीन्स ट्वाइस A. A प्लस A मीन्स ट्वाइस A. A प्लस A. पाथ तुम्हाला दोन आहेत, एक AO प्लस OB. बोथ पाथ्स आर कॉल्ड लेंथ ऑफ पाथ. त्याला दोन लेंथ आहेत, सेंटर पॉइंट हा पोर्शन मध्ये A, हा पोर्शन मध्ये A मीन्स ट्वाइस A इज कॉल्ड एज टोटल लेंथ ऑफ पाथ. सिंपल फंडा. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. बऱ्याच वेळा डेफिनेशन आपल्याला पेपरला विचारली जाईल. त्यातच रिलेटेड आपण ऑसिलेटर और व्हायब्रेटरची डेफिनेशन बघूया. ऑसिलेटर म्हणजे काय, मी तुम्हाला एक सिंपल कंडिशन सांगतो. ज्यावेळेस आपण एक लहान मुलगा एका झोक्यावरती बसतो, दोरी बांधली झाडाला, झोका म्हणतो आपण त्याला, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला झोका देता, कोणीतरी एक व्यक्ती मागून पुश करतो, त्यावेळेला फोर्स लागतो, तो झोका एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला, सिंपल ह्या पोझिशन पासून ह्या पोझिशनला जातो. तो तिथं थांबत नाही, तिथून तो ज्या डायरेक्शनने गेला त्या अपोजिट डायरेक्शनने माघारी येतो. मीन्स A O to B, B O to A. ह्या टोटल पाथला आपण म्हणतो ऑसिलेशन. वन ऑसिलेशन. जसं आपण म्हणतो जेव्हा गेला माघारी आला, एक झोका झाला, एक झोका म्हणजेच एक ऑसिलेशन. सिंपल फंडा. ऑसिलेशनची आपण डेफिनेशन बघूया. ऑसिलेशन और व्हायब्रेटर त्याला आपण म्हणतो. इन SHM मीन्स सिंपल हार्मोनिक मोशन, particle performing the same set of movement again and again. Full stop. One such movement is called as oscillation. I repeat once again. In SHM, particle perform the same set of movement again and again. One such movement is called oscillation. बघा, एक पार्टिकल आहे, परफॉर्म्स लिनियर ऑसिलेशन अगेन अँड अगेन. झोका एकदा गेल्यानंतर तो माघारी येणार आहे, मग तो तिथंच थांबलेला असा नाही, जातो माघारी येतो, जातो माघारी येतो, अगेन अँड अगेन. दॅट मुवमेंट इज कॉल्ड एज ऑसिलेशन और व्हायब्रेटर. सिंपल डेफिनेशन. Okay, then in SHM, once again I repeat, in SHM particle performs the same set of movement again and again. परत रिपीट होणाऱ्या कंडिशनला, त्या मुवमेंटला वन सच मुवमेंट, त्यातल्या एका मुवमेंटला आपण म्हणतो ऑसिलेशन. मी मगाशी म्हटलं एका झोक्याला एक ऑसिलेशन म्हणतो. सिंपल आहे डेफिनेशन, एकदम सिंपल आहे. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया पिरियड. आधी पिरियड पाहू, नंतर फ्रिक्वेन्सी. ओके नेक्स्ट. आता आपण अँप्लिट्यूड पाहिलं. नेक्स्ट पॉइंट आपल्याला पिरियड पाहायचं आहे. पिरियड नंतर आपण फ्रिक्वेन्सी पाहणार आहे, कारण वी नो दॅट द रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज फ्रिक्वेन्सी. मग आपल्याला पिरियड फाइंड करावं लागेल, आणि पिरियड फाइंड झाल्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी फाइंड करूया. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जरा लक्ष द्या सगळ्यांनी. पिरियड कॅपिटल T. पिरियड इज डिनोटेड बाय कॅपिटल T. पिरियड मीन्स काय, द टाइम टेकन बाय ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. मी एक दोरीला बॉल, मी ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला ऑसिलेशन म्हणजे एक दोरीला बॉल, हे एक ऑसिलेशनचं खूप बेस्ट एक्झाम्पल आहे. तर द टाइम टेकन बाय द पार्टिकल
परफॉर्मिंग एसएचएम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. मी मगाशीच सांगितलं सिंपल, एक झोका जाऊन माघारी यायला जो काही टाइम लागतो त्याला म्हणतात पिरियड. सिंपल सिंपल डेफिनेशन. मी मग आता सांगितल्याप्रमाणे एक एक्झाम्पल म्हणून एक झोका ज्यावेळेस मी इकडून त्याला झोका देतोय तो तिकडे जाऊन माघारी आल्यानंतर त्याला लागणारा जो काही टाइम आहे त्या टाइमला आपण म्हणतो पिरियड. सिंपल. आय रिपीट डेफिनेशन वन्स अगेन. द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे एक झोका. टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज पिरियड ऑफ एसएचएम. सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल. पण ह्याच्यामध्ये आपल्याला जो पिरियड मध्ये जे काही डिस्क्राईब करायचंय त्या अगोदर जर आपल्याला जे आपण काही मागच्या पॉइंट्स मध्ये चॅप्टरच्या स्टार्टिंग पासून चॅप्टरच्या सेकंड पॉइंट मध्ये डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम मध्ये आणि जे काही पॉइंट पाहिले ते आपण जरा रिपीट करूया. ओके. आपण एक इक्वेशन पाहिलं होतं. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग फोर्स फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. मीन्स एफ इज equal to minus kx. K is the constant, is called as force per unit displacement. Force per unit displacement, and negative sign shows that direction is opposite. Okay. इकडे negative sign आपण opposite direction साठी consider करतोय. Force is directly proportional to displacement. Force is directly proportional to displacement, and force is directly proportional to displacement consider केल्यानंतर F is equal to minus kx. Minus negative sign shows that direction is opposite. Okay. आणि K is constant is called as force per unit displacement. Force per unit displacement. Okay. तर आपण याला असंही म्हणू शकतो K is equal to साइन जर निग्लेक्ट केलं म्हणजे आपण त्याची मॅग्निट्यूड घेतली तर ते साइन निग्लेक्ट होणार आहे. ओके. देन K is equal to काय होणार आहे F upon x means force per unit displacement. मग आपल्याला हा के चा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं इथं पिरियड फाइंड करताना. ऑलरेडी आपण लिनियर एसएचएम चं डिफरन्शियल इक्वेशन आपण फाइंड केलेले. त्याच्यामध्ये आपण हेही पाहिलेले व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एक्स. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एक्स. सॉरी के अपॉन एम. ओके. हे ऑलरेडी आपण फाइंड करून घेतलेले डिफरन्शियल इक्वेशनने. ओके. देन आपण याला असंही म्हणू शकतो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के अपॉन एम. ओके. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के अपॉन एम. ओके. हे आपण ऑलरेडी चॅप्टरच्या फर्स्ट पॉईंट चॅप्टरचा सेकंड पॉईंट हे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. लॉकडाऊनच्या अगोदर आपण हे दोनच पॉईंट शिकलेलो होतो. ओके. आणि ह्यामध्ये आपण हे दोन्ही फाइंड केलेले. ओमेगा स्क्वेअर हे आपण फाइंड करून घेतलेले एका डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करून आपण हे फाइंड केलेले. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम. ओके. अँड के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. ओके. हे सिंपल मी अगोदर तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं. हा पार्ट रिवाइज करून घेणं खूप गरजेचं आहे. आपण आता पिरियड फाइंड करतोय. पिरियड मीन्स कॅपिटल टी. तुम्ही हा पण फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळा यूज केलेला आहे. काय टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. पिरियड फॉर वन ऑसिलेशन. पिरियड फॉर वन ऑसिलेशन. ह्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला एका मिनिटात देतो. सिंपल आहे. तुम्हाला हे माहिती असू द्या. रेडियन मध्ये 0 डिग्री, इथं π/2, इथं पाय, इथं 3π/2 अँड इथं 2π. म्हणजे जर एक फेरी कंप्लीट झाली तर त्याचं रेडियन मध्ये येतं 2π. सिंपल फॉर्म्युला आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. आता हे गोल फिरणार आहे म्हणजे ह्याला लागणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय ओमेगा. ओके. हे डिस्टन्स कव्हर करणार आहे टोटल 360 डिग्री म्हणजेच 2π. बरोबर आहे. आता जर स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम असेल तर टाइमचा फॉर्म्युला असणार आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड but time denoted by capital T. Period is equal to डिस्टन्स डिनोटेड बाय किती डिस्टन्स झालं एक फेरी कंप्लीट करायला रेडियन मध्ये 2π. स्पीड म्हणजे गोल फिरायची. जर सरळ इथून इथं गेला तर त्याला आपण म्हणतो लिनियर व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय v.
गोल फिरायचं म्हटलं की त्याला आपण डिनोट करतो अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर गोल फिरतो अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय ओमेगा. दॅट्स वाय टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, 2 पाय अपॉन ओमेगा. हे पिरियड झालं. आपल्याला पिरियड फाइंड करायचंय. आता पिरियड कशासाठी काढायचा आहे, तो तुमच्या डिस्प्लेसमेंटसाठी पिरियड काढायचा आहे. हा जर आपण बेसिक पार्ट बघितला, बेसिक पार्ट नंतर आपण आता तो पिरियड फाइंड करूया. एकदम सिंपल आहे पिरियड. हे बेसिक पार्ट गरजेचं आहे म्हणून आपण रिवाइज केला. पिरियड आधी पिरियडची डेफिनेशन तर ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. डिस्प्लेसमेंटसाठी डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात एक दोरी आहे. दोरीला मगाशी म्हटल्याप्रमाणे बॉल बांधलेला आहे. तो या पोझिशन पासून म्हणजे ए पासून एका एक्स्ट्रीम ए पासून एक्स्ट्रीम बी पॉइंट पर्यंत डिस्प्लेस करणार आहे. ओके, त्याच्या डिस्प्लेसमेंटसाठी ऑलरेडी आपण फॉर्म्युला फाइंड करून घेतलेला आहे. तो म्हणजे एक्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. ओके, देन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन झालं. आता नेक्स्ट, जर मला तिथून पुढे आणखी माझं डिस्प्लेसमेंट टाइम वेगळा लागला, टाइम काढतोय आपण, पिरियड वेगळा लागला, तर त्यासाठी लागणारा टाइम असणार आहे तुम्हाला टी इज इक्वल टू T1 प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. टी इज इक्वल टू T1 प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. ही जी व्हॅल्यू आहे ते आपण नवीन डिस्प्लेसमेंट मध्ये म्हणजे इक्वेशन 1 मध्येच पुट करणार आहे. पण त्यासाठी मिळणारं नवीन डिस्प्लेसमेंट आपल्याला असणार आहे x1, ज्याला लागणार आहे टाइम T1. x1 इज इक्वल टू a एज इट इज साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी. टी ची व्हॅल्यू येणार आहे नवीन टाइम, तो येणार आहे T1 प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, अँड टी ची व्हॅल्यू पुट केली प्लस फाय एज इट इज. ओमेगा जर आतमध्ये ह्या टोटल टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. ओमेगा मल्टिप्लाय झाला तर येणार आहे x1 इज इक्वल टू a साइन ओमेगा टी टाइम T1 इज इक्वल टू स्मॉल टी. ओके, टी प्लस ओमेगा ओमेगा कॅन्सल होणार आहे म्हणून तिथे राहिलं फक्त 2 पाय प्लस फाय. ओके, आता साइन 2 पाय मीन्स 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे 0 डिग्री आणि साइन 0 ची व्हॅल्यू असते 0 म्हणून साइन 2 पाय येणार 0. राहिलेले टर्म ॲज इट इज x1 इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, 2 पाय साइन 2 पाय म्हणजे साइन 360 ची व्हॅल्यू असते 0. ते 0 पुट केल्यानंतर राहिलेले टर्म ॲज इट इज आहे. ओके, म्हणजे हे तुम्हाला मिळालेलं नवीन डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कोणतंही असो, तुम्हाला पहिल्यांदा त्याचा टाइम पिरियड ज्यावेळेस आपण चेंज करतोय, टाइम चेंज करतोय T1 इज इक्वल टू टी प्लस कॅपिटल टी म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा. तर तिथं ती व्हॅल्यू येते x1 इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, x1 झाल्यानंतर आपण आता पिरियड काढायचा आहे. टाइम पिरियड. टाइम पिरियड फॉर one oscillation denoted by capital T. We know that already know that capital T is equal to 2 pi upon omega. Okay, T is equal to capital T is equal to 2 pi upon omega. Omega means angular velocity. Already angular velocity चा differential equation आपण फाइंड केलेलं आहे. Therefore we know that omega square is equal to k upon m. हे इक्वेशन ऑलरेडी आपण फाइंड करून घेतलेले. मग ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के अपॉन एम. ओके, ही व्हॅल्यू इक्वेशन स्टार मध्ये पुट करायची. ओमेगा इज इक्वल टू हे डिफरन्शियल इक्वेशन आहे लिनियर एसएचएमचं जे आपण ऑलरेडी फाइंड करून घेतलेले. ओके, देन टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आहे अंडर रूट ऑफ के अपॉन
के अपॉन एम. ओके, मी मगाशीच रिवाइज केलं, परत एकदा रिवाइज करतोय काही पार्ट. फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट. देन एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. इथं सुद्धा आपल्याला के ची व्हॅल्यू पुट करता येईल. कशी? तर के इज इक्वल टू, इथं तुम्ही ज्यावेळेस मॅग्निट्यूड घेताय निगेटिव्ह साईन कॅन्सल होणार आहे, मग के इज इक्वल टू येणार आहे एफ अपॉन एक्स. सिंपल फॉर्म्युला, के इज इक्वल टू फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. पर युनिट डिवाइड आहे ना, म्हणून पर युनिट डिस्प्लेसमेंट, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ही के ची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करू शकताय. ओके, फक्त आपण आता के अपॉन एम फाइंड करू शकतोय. मी सेपरेटली के अपॉन एम फाइंड करतो, ह्याला इक्वेशन 2 स्टार म्हणतो, आणि के अपॉन एम ची व्हॅल्यू आपण पुट करूया. ओके, मग के अपॉन एम ची व्हॅल्यू इकडे येणार आहे. के अपॉन एम ची व्हॅल्यू आपण पुट करू. देअरफॉर के अपॉन एम आपल्याला फक्त माहिती के इज इक्वल टू असतं फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. पर युनिट डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय एम. एम मीन्स मास. ओके, एम मीन्स मास. हवं ते इकडे आपण लिहूया. सिन्स काय, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट. ओके, देयरफॉर के अपॉन एम इज इक्वल टू फोर्स. सिंपल बेसिक फॉर्म्युला बाय यूजिंग न्यूटन सेकंड लॉ. फोर्स मीन्स मास इंटू ऍक्सेलरेशन. मी फक्त फोर्सचा फॉर्म्युला लिहिलाय, मास इंटू ऍक्सेलरेशन. समोरचं आहे असं लिहिलं पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि हे विसरून चालणार नाही आपल्याला. डिवायडेड बाय मास. मास आणि मास कॅन्सल झालं, राहिलं काय? देअरफॉर के अपॉन एम इज इक्वल टू ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, के अपॉन एम इज इक्वल टू ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे के अपॉन एम ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इक्वेशन 2 स्टार मध्ये पुट करायचं. पुट दिस इक्वेशन, पुट अबव इक्वेशन म्हणूया आपण. अबव इक्वेशन मीन्स के अपॉन एम इन इक्वेशन्स 2 स्टार. 2 स्टार मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. ओके, 2 स्टार मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. देयरफॉर कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ के अपॉन एम. आणि के अपॉन एम मीन्स अंडर रूट मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. काय? के अपॉन एम. तर के अपॉन एम म्हणजे काय येणार आहे? ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग इथं व्हॅल्यू आपण लिहिली ती ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, संपलं. ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, आणि याला तुम्ही पिरियड म्हणा, याला आपण पिरियड म्हणू शकतो, किंवा ह्या पण इक्वेशनला आपण पिरियड म्हणू शकतो. आणि इक्वेशन 2 स्टार कॅन बी रिटन ॲज इक्वेशन 2 स्टार कॅन बी रिटन ॲज, ह्याला आपण असंही लिहू शकतो 2 स्टारला. कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय. हे न्यूमरेटर, हे डिनोमिनेटर. अंडर रूट ऑफ के अपॉन एम डिनोमिनेटरला आहे. जर हे न्यूमरेटरला गेलं तर एम न्यूमरेटरला जाणार आहे, के डिनोमिनेटरला जाणार आहे. मीन्स 2 पाय अंडर रूट ऑफ एम अपॉन के. दिस इक्वेशन t is equal to 2 pi under root of m upon k. This equation shows that period of SHM means simple harmonic motion. Okay, most important equation ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला नीट, सीईटी, जेई प्लस बोर्डला सुद्धा खूप एक्झाम्पल विचारले जाणार आहेत. पिरियड हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एम अपॉन के. मी इथं जरा फक्त एक रिपीट करतो. के अपॉन एम इज इक्वल टू के. के मीन्स आपण माहितीये
के मीन्स फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. त्यासाठी हा सिन्स मध्ये आपण फॉर्म्युला दिलेला आहे. के मीन्स फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ह्या फोर्सचा फॉर्म्युला लिहिला. ह्या फोर्सचा फक्त फॉर्म्युला असतो फोर्सचा बाय न्यूटन सेकंड लॉ, मास इंटू ऍक्सेलरेशन. ह्यामध्ये मास कॅन्सल झालं, राहिलं फक्त ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हीच व्हॅल्यू फक्त आपण इथं पुट केलेली इक्वेशन 2 स्टारला. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ के अपॉन एम. आणि के अपॉन एम मीन्स ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, दिस इक्वेशन शोज दॅट पिरियड ऑफ लिनियर SHM सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, यानंतर आपण लगेच पिरियड पाहूया. सॉरी, पिरियड नाही, फ्रिक्वेन्सी बघूया. ओके, फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय स्मॉल एन. सिंपल डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सीची. द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीट बाय पार्टिकल इन SHM in unit time is called as frequency. Simple definition: the reciprocal of period is called as frequency. The reciprocal of period is called as frequency. Period is called frequency denoted by small m. Okay. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स, जेवढे काय तुमचे ऑसिलेशन्स असणार आहेत कम्प्लिटेड बाय पार्टिकल. जे पार्टिकल म्हणजे बॉल म्हणा, बॉलने. द नंबर ऑफ ऑसिलेशन कम्प्लिटेड बाय बॉल इन SHM इन युनिट टाइम. जे काय त्याला टाइम लागला, सगळे पार्टिकल्स नंबर ऑफ ऑसिलेशन. ते समजा मी बॉल इकडून सोडला आणि त्याचे 10 ऑसिलेशन झाले, 10 ऑसिलेशन. त्या 10 ऑसिलेशनला जो काही टाइम लागला युनिट टाइम, त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. ओके, इन टाइम मीन्स 1 पिरियड पार्टिकल कम्प्लीट्स 1 ऑसिलेशन. म्हणजे इन 1 सेकंड, 1 पिरियड म्हणण्यापेक्षा इन 1 सेकंड. सपोज सेकंड म्हणजे टाइम, पिरियड. इन 1 सेकंड पार्टिकल कम्प्लीट 1 ऑसिलेशन. सपोज एक ऑसिलेशन 1 सेकंड मध्ये कम्प्लीट झालं तर 10 ऑसिलेशन 10 सेकंड मध्ये कम्प्लीट होणार. ओके, द रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. हे आपण रिपीट करतोय, इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. सिंपल, फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ पिरियड. Reciprocal of period. आणि ऑलरेडी वी नो दॅट, देअरफॉर वी नो दॅट, आपल्याला हे माहिती आहे, वी नो दॅट कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन स्टार. बरोबर आहे. देन काय येणार आहे, N इज इक्वल टू 1 अपॉन पिरियड. पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय अपॉन ओमेगा. डिवाइडचा डिवाइड ओमेगा वरती जाऊन होणार मल्टिप्लाइड. डिवाइडचा डिवाइड ओमेगा वर जाऊन मल्टिप्लाइड. N इज इक्वल टू येणार आहे मग काय, ओमेगा अपॉन 2 पाय. ओमेगा अपॉन 2 पाय. किंवा मागच्या इक्वेशन मध्ये मागे आपण आता जे पिरियड पाहिला, पिरियडचा फॉर्म्युला आपण असं बघितला. देअरफॉर पिरियड कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ के अपॉन एम. ओके, ही व्हॅल्यू सुद्धा आपण इक्वेशन स्टार मध्ये पुट करू शकतोय. बरोबर. Therefore, equation star becomes equation star मध्ये व्हॅल्यू पुट केली तर काय येणार आहे. Therefore, small n is equal to 1 upon capital T and capital T means काय 2 pi upon under root of k upon n. ह्याला आपण असेही लिहू शकतोय. Therefore, n is equal to 1 upon 2 pi. बरोबर आहे. डिवाइडचा डिवाइड वरती जाऊन मल्टिप्लाइड. Therefore, under root of k upon m. Because डिवाइडचा डिवाइड वरती जाऊन आहे अशी ही टर्म काय होणार आहे मल्टिप्लाइड. म्हणून therefore n म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू n इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ k अपॉन m. सिंपल. हा पिरियडचा फॉर्म्युला होता, हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. ओके, आणि ह्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. therefore n इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ के अपॉन एम. के अपॉन एम म्हणजेच ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, जे आपण मागच्या पॉइंट मध्ये म्हणजे पिरियड मध्ये पाहिलं होतं. के अपॉन एम इज इक्वल टू ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, आता या सगळ्या पॉइंटच्या जे आतापर्यंत आपले जेवढे पॉइंट झाले स्टार्टिंग पासून त्या सगळ्या पॉइंटच्या रिलेटेड एक 4-5 एक्झाम्पल पाहू आणि त्यानंतर पुढच्या पॉइंटला स्टार्ट करू. ओके.
आज आपण परत फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. ह्या चॅप्टर मधलं फर्स्ट एक्झाम्पल, ह्याच्याशी रिलेटेड आपण 4-5 एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, a body of mass 2 kg performs linear SHM. It experiences restoring force of 0.2 Newton when its displacement from the mean position is 4 centimeter. Determine force constant, period and acceleration of body when its displacement from mean position is 1 centimeter. Acceleration of body साठी आपल्याला displacement mean position पासूनचं 1 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, डेटा पाहूया आपण. डेटा फर्स्ट आपल्याला मास दिलेला आहे m इज इक्वल टू 0.2 kg. देन आपल्याला फोर्स दिलेला आहे F इज इक्वल टू 0.2 न्यूटन आणि आपल्याला मीन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय x विच इज 4 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला मीटर मध्ये करायचे. 4 सेंटीमीटर मीन्स 0.04 मीटर और 4 इंटू 10⁻² मीटर. ओके, फर्स्ट आपल्याला फोर्स कॉन्स्टंट फाइंड करायचा आहे. फोर्स कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय कॅपिटल के, स्मॉल के. ओके, के इज इक्वल टू F अपॉन x, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. इथं ह्या व्हॅल्यू पुट करायचं. K इज इक्वल टू F, इट मीन्स फोर्स विच इज 0.2 न्यूटन, 0.2 न्यूटन डिवायडेड बाय x. x ची व्हॅल्यू आपल्याला 0.04 न्यूटन मीटर. ओके, देन K इज इक्वल टू, हा 0.2 आहे ना, आपण 2 डिजिटने वाढवायचा. 2 डिजिटने वाढवल्यावर तो 20 होईल. न्यूमरेटरची व्हॅल्यू 2 डिजिटने वाढवली की ही पण व्हॅल्यू 2 डिजिटने वाढवायची. ही 2 डिजिटने वाढवली होणार 4. देन 4 5s are 20. देन फोर्स कॉन्स्टंट कॅपिटल K इज इक्वल टू 5. फोर्स कॅल्क्युलेटेड इन न्यूटन, डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेटेड इन मीटर. देअरफॉर K इज इक्वल टू 5 न्यूटन पर मीटर. प्रत्येक आपल्याला युनिटला अर्धा मार्क असणार आहे. युनिट नाही लिहिलं तर बोर्डच्या एक्झाम मध्ये तुमचा अर्धा मार्क जाणार आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल, सेकंड त्या आपल्याला पिरियड फाइंड करायचा आहे. पिरियडचा फॉर्म्युला आहे कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा और 2 पाय अंडर रूट ऑफ m अपॉन k. आताच आपण पिरियडचा फॉर्म्युला पाहिला. ओके, मग T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ m. m मीन्स मास. मास दिलेले आपल्याला 0.2 kg. k फोर्स कॉन्स्टंट ऑलरेडी आपण फाइंड करून घेतलेला आहे, तो आलेला आपला 5. ओके, सिंपल आहे. T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ, ही व्हॅल्यू 2 डिजिटनं वाढवायची. 1 डिजिटनं वाढल्यावरती 2 होईल, 2 डिजिटनं वाढल्यावर 20 होईल. 2 डिजिटनं वाढवल्यानंतर पॉवर त्याची 2 डिजिटनं कमी होईल, कारण ही व्हॅल्यू आपण 2 डिजिटनं वाढवतोय. 2 डिजिटनं वाढवल्यावर पॉवर 2 डिजिटनं कमी होणार आहे. डिवायडेड बाय 5 एज इट इज. ओके, देन 5 4s are 20, 5 चौक 20. देन T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ 4 इंटू 10⁻². ओके, स्क्वेअर रूटच्या बाहेर 4 आल्यानंतर ते होणार आहे 2. T इज इक्वल टू 2 पाय इंटू 2 अँड स्क्वेअर रूट मध्ये 10⁻² आहे. पॉवर ती हाफ होते ज्यावेळेस स्क्वेअर रूटच्या बाहेर येते, ती हाफ होते, म्हणजे -2 होणार आहे 10⁻⁻1. ओके, फायनल आन्सर T इज इक्वल टू 2 2s are 4 पाय इंटू 10⁻1 मीन्स T इज इक्वल टू 0.4 पाय सेकंद. पिरियडचं युनिट असते सेकंद. पिरियड फाइंड झाला आपल्याला. आता ऍक्सेलरेशन बघूया. थर्ड पॉइंट, ऍक्सेलरेशन.
ऍक्सेलरेशन विच इज डिनोटेड बाय ए. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट तिन्ही फाइंड करून घेतलेले मागच्या लेक्चरला. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. पण ऍक्सेलरेशन ऑफ बॉडी ए वेन डिस्प्लेसमेंट, त्यासाठी डिस्प्लेसमेंट एक्स आपल्याला 1 सेंटीमीटर दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट एक ऍक्सेलरेशन साठी, आणि 1 सेंटीमीटर त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करताना 1 इंटू 10⁻², और 0.0 1 इंटू 10⁻² और 0.01 मीटर, हे त्याचं कन्व्हर्जन करायला विसरायचं नाही. ए इज इक्वल टू मायनस साइन एज इट इज ओमेगा स्क्वेअर. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू इकडं कुठेही दिलेली नाही. ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाहीये, पण ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला पुट करता येईल. 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो. एक तर ओमेगा इज इक्वल टू, ओमेगा मीन्स अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी त्याचं आपल्याला एक इक्वेशन आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर, म्हणजे इकडे आपल्याला वेलॉसिटी दिलेली नाहीये, ते आपण पुट करू शकत नाही. पण ह्याच इक्वेशन मध्ये, ह्याच चॅप्टर मध्ये आपण ओमेगाची व्हॅल्यू पण बघितलेली, के अपॉन एम. ओके, देन ओमेगा इज इक्वल टू के अपॉन एम इंटू एक्स. इकडे मी सिन्स मध्ये लिहितोय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम. ओके, आणि एक्स ॲज इट इज. पण ओमेगाचा स्क्वेअर आहे, मग ह्याचंही आपल्याला स्क्वेअर करणं गरजेचं आहे. ओके, देन ए इज इक्वल टू मायनस के. के ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड केलेली आहे. के मीन्स 5 डिवायडेड बाय एम. एम ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. एम ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 0.2. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हे विसरता कामा नये. ओके, पॉज करू. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम आहे. स्क्वेअर करायची गरज नाही, के अपॉन एम. ओके, के अपॉन एम इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेलरेशन साठी दिलेली. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली. डिस्प्लेसमेंट दिलेली आपल्याला 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इन द सेन्स 0.01 मीटर. ओके, नेक्स्ट आपण ए इज इक्वल टू -5. मी हा 5 ॲज इट इज ठेवणार आहे. ही व्हॅल्यू मी 2 डिजिटने वाढवणार आहे. ही व्हॅल्यू जर मी 2 डिजिटने वाढवली तर 1 होईल. ही पण व्हॅल्यू 2 डिजिटने वाढणार, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. तसं हा 2 डिजिटने वाढल्यानंतर इथं 20 होईल. ओके, इथं 2 डिजिटने वाढल्यानंतर हे मल्टिप्लायचं साइन आहे, इथं हे 2 डिजिटने वाढल्यानंतर 1 होईल. ओके, देन ए इज इक्वल टू 1 अपॉन 4 मायनस मीन्स ए इज इक्वल टू 0.25 acceleration calculated in meter per second square. Okay, second example. The maximum speed of particle performing linear SHM is maximum speed म्हणजे maximum velocity. Vmax ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. Vmax is 0.08 मीटर पर सेकंड. काल नेक्स्ट लेक्चरला, मागच्या लेक्चरला आपण Vmax आणि V मिनिमम, मॅक्झिमम मिनिमा ऍक्सेलरेशनचा वेलॉसिटीचा फाइंड करून घेतलेला आहे. ओके, 0.08 मीटर पर सेकंड. इफ इट्स मॅक्झिमम ऍक्सेलरेशन, त्याचं Vmax म्हणजे A max दिलेलं आहे, मॅक्झिमम ऍक्सेलरेशन दिलेलं म्हणजे A max दिलेलं आहे 0.32 मीटर पर सेकंड. देन कॅल्क्युलेट पिरियड अँड अँप्लिट्यूड. ओके, देन फर्स्ट आपण पिरियड फाइंड करूया. फर्स्ट पिरियड डेटा आपल्याला पहिल्यांदा मॅक्झिमम स्पीड दिलेलं आहे म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटी. Vmax इज इक्वल टू 0.08 मीटर पर सेकंड अँड Amax इज इक्वल टू मॅक्झिमम ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ह्या दोन आपल्याला व्हॅल्यू डेटा, गिवन डेटा दिलेला आहे. आपल्याला पिरियड फाइंड करायचा आहे. ऑलरेडी Vmax आणि V मिनिमम, Vmax आणि Amax आपल्याला माहिती आहे. आता जर आपण Amax डिवायडेड बाय
व्ही मॅक्स जर ह्याचा रेशो बघितला तर ए मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मागच्या लेक्चरला आपण ए मॅक्सचा फॉर्म्युला पाहिला अँड व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा. देन ए कॅन्सल झालं, ओमेगा एक ओमेगा कॅन्सल झाला, अजित राहिलं ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा. मग ए मॅक्स देअरफॉर ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स ओमेगा मीन्स 2 अपॉन टी कॅपिटल टी. आपल्याला पिरियड फाइंड करायचा आहे म्हणून ओमेगाची व्हॅल्यू आपण 2 अपॉन टी घेतली. ओके, ए मॅक्सची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला दिलेली, ती व्हॅल्यू नोन आहे 0.32 अपॉन 0.08. ओके, इज इक्वल टू 2 अपॉन टी. आपण ही व्हॅल्यू 2 डिजिटने इन्क्रीज करू, ही पण व्हॅल्यू 2 डिजिटने इन्क्रीज होईल. वरती 32 डिवायडेड बाय 8. ओके, 8 1 जार 8, 8 4 जार 32 इज इक्वल टू 2 अपॉन टी. हा 2 इकडे गेला की डिवाइड होईल, हा टी इकडे जाईल, टी इकडे गेला 2 ॲज इट इज. हा 4 इथं न्यूमरेटरला आहे, तो इकडे गेला की डिवाइड डिनॉमिनेटरला जाईल. ओके, देन टी इज इक्वल टू π/2. टी इज इक्वल टू ची व्हॅल्यू 3.142 डिवायडेड बाय 2. देन टी इज इक्वल टू 1.57 सेकंड. This one is period. Then we find amplitude. आपल्याला amplitude काढायची. ओके, amplitude second amplitude Vmax is equal to A omega. A means amplitude. amplitude फाइंड करायची. Vmax दिलेला आहे, ओमेगा माहिती नाही आपल्याला, पण Vmax is equal to A ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला 2 अपॉन टी. 2 अपॉन टी. Vmax is equal to A इंटू 2 अपॉन टी ची व्हॅल्यू. Vmax ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आपल्याला, Vmax इज इक्वल टू 0.08 आणि टी ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण आत्ता फाइंड करून घेतलेली 1.57. ओके, हे आपल्याला अँप्लिट्यूड काढायची. हे डिवाइड इकडे गेले की मल्टिप्लाय होईल. इथं म्हणतो ह्याला 2 डिजिटने इन्क्रीज करतो, 2 डिजिटनं पॉवर कमी होईल, इंटू 1.57. हा 2 इकडे आला की तो डिवाइड होईल, इंटू हा पायची व्हॅल्यू आहे 3.142. वन 1.57 into 2 3.142. then 8 into 10 raised to minus 2 and 2 into 2 divided by 4. Okay, then therefore 4 1s are 4, 4 2s are 8. amplitude is equal to 2 into 10 raised to minus 2 meter, means amplitude is equal to 2 सेंटीमीटर. ओके, 2 एक्झाम्पल आपण पाहिले आपल्या बुक मध्ये. 5th चॅप्टर मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे, त्याच्यानंतर 2nd, 3rd आणि 4th म्हणजे 5.2, 5.3 अँड 5.4 हे 3 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी आहेत. ते होमवर्क तुम्ही हा डेटा सगळा तुमच्या आपल्या क्लासच्या वहीमध्ये लिहून झाल्यानंतर ते तिन्ही पण एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे. हे सॉल्व्ह करून दिलेले, फक्त ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचे तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, ह्याच्यानंतरचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू. स्टे होम अँड स्टे सेफ.